मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अगोदरच्या लेक्चरमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटमधील प्रॉब्लेम नंबर 10 पेज नंबर 48 पहिला प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करू. या प्रॉब्लेमचं वाचन आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये केलं आहे, त्यातले ॲडजस्टमेंट समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रॉब्लेमलाच याच पद्धतीने जाण्याचा विचार आहे. प्रॉब्लेम वाचणे आणि त्यातले ॲडजस्टमेंट समजावून सांगणे. समजा यावेळी क्लोजिंग स्टॉकचे ॲडजस्टमेंट समजावून सांगितली तर पुढच्या प्रॉब्लेममध्ये मी क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटचा परत उल्लेख करणार नाही. त्या प्रॉब्लेममध्ये नव्याने जे ॲडजस्टमेंट येतात त्याचाच उल्लेख करणार. तर आता आपण प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा आपणाला प्रॉब्लेममध्ये वाचन करून घेतल्यानंतर मी 3 टॅब तयार केले. तिथं एक वर्कबुक तयार केले, 3 सीट तयार केलेत. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. त्याच्यानुसार मी तिथं पदं टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा स्टॉक कंसात 1/4/2018 लिहिले, म्हणजे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीचा स्टॉक आहे, ज्याला की आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो. इथं 2 कॉलम आहेत, एक इनर कॉलम, एक आउटर कॉलम. आउटर कॉलममध्ये येणाऱ्या रकमाचीच मी टोटल घेणार आहे. मला एक्सेलमध्ये ते सोडवता यावं या उद्देशानं मी इथं 2-2 कॉलम केले. ॲक्च्युअलमध्ये शिकवताना असं आपण 2-2 कॉलम करत नव्हतो, पण इथं मला ॲडजस्टमेंटसाठी ते करावं लागणार आहे. त्याची अमाऊंट आहे 48,000. त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट कुठे येतं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग लायबिलिटी साईडला आपण ते टाकण्याचा प्रयत्न करू. कॅपिटल. मग आता त्याच्यात कुणाचा उल्लेख करायचा आहे आपणाला पर्टिक्युलर? तर रिद्धीचा. हे रिद्धीचं कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स जे की 50,000 दिलं आहे आपणाला, ते मी आउटरला टाकणार नाही. आउटरला का टाकणार नाही? कारण पुन्हा आलेला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस याच्यात प्लस किंवा मायनस करायचा असतो आपणाला, आणि थोडासा स्पेस देऊन दुसऱ्या भागीदाराचं आपण बॅलन्स टाकणार, ज्याचं नाव सिद्धी, ज्याची अमाऊंट 30,000, आणि या रकमा आपण इनर कॉलमला टाकल्या. त्याच्यानंतर पुढचं पद आहे परचेसेस. 3 रकान्याचं ट्रायल बॅलन्स या प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. तर परचेसेस नावाचं पद तुम्हाला माहिती आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला येतं. आता याची रक्कम इनरला टाकायची का आउटरला टाकायची हे प्रॉब्लेम वाचतानाच ठरवायचं आपण. तर या प्रॉब्लेममध्ये परचेस रिटर्न आपल्याला दिलेलं आहे खाली, म्हणून परचेसची रक्कम आपण इनरला टाकणार 22,500. पुढचं पद आहे वेजेस. आता वेजेस लिहिताना या रकान्यात मी लिहू शकतो, परंतु मला या परचेसमधून परचेस रिटर्न वजा करायचं असल्यामुळं थोडासा स्पेस सोडून मी पुढचं पद टाकतो आहे वेजेस नावाचं, ज्याची अमाऊंट आहे 800 रुपये. आता वेजेसची रक्कम इनरला टाकायची का आउटरला? तर त्याच्यावर ॲडजस्टमेंट असल्यामुळं वेजेसची रक्कमसुद्धा आपणाला इनरला टाकावी लागणार आहे. त्याच्यानंतर पुढचं पद आहे कॅरेज इनवर्ड. आता कॅरेज इनवर्ड लगेच वेजेसच्या खाली येऊ द्यायचं नाही, थोडासा स्पेस देऊन कॅरेज इनवर्ड, ज्याची अमाऊंट आहे 1,000 रुपये. पुढचं पद आहे सन्ड्री क्रेडिटार. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे ते पद इनरला, आणि ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही ते पद सरळ आउटरला जाऊ द्या. पुढचं पद आहे सन्ड्री क्रेडिटार. सन्ड्री क्रेडिटार आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला टाकतो आहे. बॅलन्स शीट त्याच्या लायबिलिटी बाजूला थोडासा स्पेस सोडून सन्ड्री क्रेडिटार्स. वरचं जर तुम्हाला दिसत नसेल तर खाली तुम्ही टॅबकडे लक्ष देऊ शकता खालच्या, की नेमकं आपण कुठं पद टाकावं लागलो. सन्ड्री क्रेडिटार, ज्याची अमाऊंट आहे 27,600. आणि त्याच्या खाली पुढचं पद दिलं आहे बिल पेएबल. बिल पेएबलसुद्धा कुठे येतं आपल्याला माहिती आहे लायबिलिटी बाजूला, ज्याची अमाऊंट आहे 20,000 20,000. पुढचं पद आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड कुठे येतं? ॲसेट बाजूला. त्याच्यावर काय ॲडजस्टमेंट नसल्यामुळं आपण सरळ ते आउटरला टाकणार आहोत, ज्याची अमाऊंट आहे 2,850. 2,850 यापूर्वी आपण आउटरलाच टाकले. पुढं इन्शुरन्स. आता इन्शुरन्सवर ॲडजस्टमेंट आहे खाली पेड इन ॲडव्हान्सची, आगाऊ दिलेली, म्हणून इन्शुरन्स हे पद जर फॅक्टरी इन्शुरन्स दिलं तर ट्रेडिंग अकाउंटला येतं, पण जर नुसतं इन्शुरन्स दिलं तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतं. पण आपण इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लक्ष करा, सगळ्यात वरचा रो आपण रिकामा सोडला आहे, कारण ट्रेडिंग अकाउंटहून येणारा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस लिहिण्यासाठी इथं आपल्याला जागा सोडायची. म्हणून इथं मी इन्शुरन्स लिहिलं आहे,
ज्या इन्शुरन्सची अमाऊंट मी त्याच्यावर ॲडजस्टमेंट असल्यामुळं इनरला टाकणार 1200 रुपये. पुढचं पद आहे सन्ड्री डेटार. आता सन्ड्री डेटारवर या प्रॉब्लेममध्ये जरी तुम्हाला बॅड डेब्ट्स RDD दिसत असलं तरी ते पद ट्रायल बॅलन्समध्ये असल्यामुळं सन्ड्री डेटारवर या प्रॉब्लेममध्ये बॅड डेब्टचा किंवा RDDचा काहीच फरक पडणार नाही. म्हणून आपण सन्ड्री डेटारची रक्कम सरळ आउटरला जाऊ द्यावी, त्याच्यावर कुठली ॲडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतर पुढचं पद आहे बँक ओव्हरड्राफ्ट, जे की बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला येतं. बिल्स पेएबलच्या खाली बँक ओव्हरड्राफ्ट, ज्याची अमाऊंट आहे 18,000 रुपये. पुढचं पद आहे कॅरेज आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड असेल तर ट्रेडिंग अकाउंटला आणि कॅरेज आउटवर्ड असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग आता हे कॅरेज आउटवर्ड ज्याची अमाऊंट आहे 900 रुपये, पण त्याच्यावर कुठली ॲडजस्टमेंट नसल्यामुळं ते मी आउटरला टाकणार आहे. पुढचं पद आहे लँड अँड बिल्डिंग. तुम्हाला माहिती आहे ते कुठे येतं ते, पण त्याच्यावर ॲडजस्टमेंट असल्यामुळं मी ते रक्कम इनरला टाकणार, ज्याची अमाऊंट आहे 42,500. पुढचं पद आहे फर्निचर. आता फर्निचर लगेच लँड अँड बिल्डिंगच्या खाली मी टाकू शकतो, परंतु याच्यावर ॲडजस्टमेंट असल्यामुळं थोडासा स्पेस देऊन मी फर्निचरची रक्कम टाकणार, जी आहे 38,700. तेही इनरला टाकलं कारण त्याच्यावरही ॲडजस्टमेंट आहे. पुढचं पद आहे सेल्स. सेल्स कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, पण त्याच्यावर ॲडजस्टमेंट म्हणजे त्याच्या विरोधी पद आहे सेल्स रिटर्न नावाचं, म्हणून सेलची रक्कमसुद्धा मी इनरला टाकणार आहे 47,000. त्याच्यानंतर परचेस रिटर्न. परचेस रिटर्न आपण काय करतो? परचेसमधून वजा करतो. परचेस रिटर्नची रक्कम क्रेडिट बाजूला दिले 500 रुपये. लगेच या 22,500मधून हे 500 रुपये वजा करून घ्या, ज्याचं उत्तर आपण तोंडी कॅल्क्युलेट करू शकतो. 22,500 वजा हे 500, उत्तर आलं 22,000 रुपये. पुढचं पद आहे सेल्स रिटर्न, ज्याची रक्कम डेबिट बाजूला दिलेली असते, जे की क्रेडिट बाजूच्या सेल्समधून वजा करायचं, ज्याची अमाऊंट आहे 400 रुपये. लगेच या सेल्समधून हे सेल्स रिटर्न वजा करा आणि येणारी फरकाची रक्कम आउटरला लिहून टाका, जी की रक्कम आहे 46,600 रुपये. पुढचं पद आहे रेंट. आता रेंट दिलं आहे, मग ते पेड आहे का रिसिवड आहे कसं ओळखायचं आपण? जर रेंट पेड असेल तर त्याची अमाऊंट ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजूला दिलेली असते, आणि रेंट रिसिवड असेल तर त्याची अमाऊंट ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बाजूला दिलेली असते. जर पेड असेल तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाका, जर डेबिटला रक्कम असेल तर डेबिटलाच टाका. परंतु जर क्रेडिटला रक्कम दिली असेल तर ते रेंट रिसिवड असल्यामुळं आपण ती अमाऊंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला टाकायची. म्हणून मी हे रेंट, क्रेडिटला रक्कम लिहिण्यासाठी हे रेंट, त्याला तुम्ही रिसिवडसुद्धा म्हणू शकता. जर आपल्यासाठी ते क्रेडिट बाजूला दिले म्हणजे आपलं उत्पन्न आहे. आता त्याच्यावर कुठली ॲडजस्टमेंट नसल्यामुळे ती रक्कम मी सरळ आउटरला टाकतो आहे. पुढचं पद आहे बॅड डेब्ट्स. आता बॅड डेब्ट्स आपणाला काही म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये पद दिलेलं आहे, परंतु त्याच्यावर कुठली ॲडजस्टमेंट नाही. पण त्याचा विरोधी पक्षानं, आता ज्याला आपण ओल्ड RDD असं म्हणतो, ते पद आहे. म्हणून मी हे बॅड डेब्टचं पद इनरला टाकणार आहे, ज्याची अमाऊंट 300 रुपये. आता याचा विरोधी पक्षनेता बघा, बॅड डेब्टची रक्कम डेबिट बाजूला आहे, तर त्याचा विरोधी पक्षनेता RDDची रक्कम मात्र क्रेडिट बाजूला आहे. मग काय करायचं आपल्याला? या बॅड डेब्ट्समधून ओल्ड RDD वजा करायचा असतो. ओल्ड RDD ज्याची अमाऊंट आहे 350. आता इथं तुम्हाला कळायला पाहिजे, मगाशीच्या आपण याच्यामध्ये चर्चा केल्याप्रमाणे, मगाच्या व्हिडिओमध्ये, अगोदरच्या व्हिडिओमध्ये चर्चा केल्याप्रमाणे, की जर या बॅड डेब्ट्सपेक्षा खालच्या पदाची रक्कम जास्त असेल तर येणाऱ्या फरकाची रक्कम तुम्हाला एक्सेस RDD म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला टाकायचे. आता किती येणार आहे? 300 आणि 350 मधला फरक 50 रुपये, तो क्रेडिट बाजूला टाकला आपण. त्याच्यानंतर
पुढचं पद आहे डिस्काउंट. डिस्काउंटमध्ये दोन्ही पदं दिले आहेत, डेबिटला बी पद दिलं आहे आणि क्रेडिटला बी पद दिलं आहे. जो डेबिटला दिलं आहे तो डेबिटला टाका, म्हणून त्याला आपण डिस्काउंट अलाउड किंवा डिस्काउंट गिवन असं म्हणतो, जो की आपण आपल्या ग्राहकाला दिलेला डिस्काउंट असतो, जो की आपल्यासाठी खर्च असतो, म्हणून ती रक्कम आपण डेबिटला टाकली. या उलट क्रेडिट बाजूला दिलेला डिस्काउंट आपल्यासाठी उत्पन्न आहे, म्हणजे आपल्या क्रेडिटारकडून आपणाला मिळालेला डिस्काउंट आपल्या सावकाराकडून, जो की आपल्यासाठी फायदा आहे, म्हणून त्याच्या अमाऊंट मी क्रेडिट बाजूला टाकतो. याच्यावर कुठली ॲडजस्टमेंट नसल्यामुळे ती रक्कम मी सरळ आउटरला टाकतो आहे. पुढचं पद आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे प्रवास खर्च. आपले जे सेल्समन वगैरे आहे त्यांच्या प्रवासासाठी केलेला खर्च, पण त्याच्यावर ॲडजस्टमेंट असल्यामुळं ती अमाऊंट मी इनरला टाकतो आहे, ज्याची रक्कम आहे 250 रुपये. इनरला टाकली मी. पुढचं पद आहे ॲडव्हर्टाइजमेंट. आता या ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसच्या खाली थोडीशी जागा सोडली आणि मग पुढचं पद टाकून दिलं ॲडव्हर्टाइजमेंट, ज्याची अमाऊंट आहे 4150. त्याच्यावर कुठली ॲडजस्टमेंट नसल्यामुळं ती अमाऊंट सरळ मी आउटरला टाकून दिली. तर ह्या पद्धतीनं ट्रायल बॅलन्समध्ये येणाऱ्या सर्व पदांचा एक एक परिणाम करत गेलोत आपण. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे ते पदं इनरला आणि ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही ती पदं सरळ आउटरला टाकत गेलोत. या प्रॉब्लेममध्ये जे पदं झाले ते आपणाला पुढच्या प्रॉब्लेममध्ये पटपट टाकता आले पाहिजेत. त्याच्यासाठी आपण पुन्हा प्रॅक्टिस करावं लागेल, हाच प्रॉब्लेम रिपीट सोडवावा लागेल, म्हणजे परत याच प्रॉब्लेममधली पदं पुढच्या प्रॉब्लेममध्ये रिपीट झाली तर त्याला आपण विचार करत बसता कामा नाही, त्याची पदं आपणाला पटपट टाकता आली पाहिजेत. आता पुढचं काम आहे त्याच्या खाली दिलेल्या ॲडजस्टमेंट. मग पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. तुम्हाला माहिती आहे ॲडजस्टमेंट म्हणलं की दोन परिणाम. मग आता पहिलं तिथले ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकचे. क्लोजिंग स्टॉकचे दोन परिणाम होतात. इथे एकच किंमत दिलेली आहे. क्लोजिंग स्टॉकचा एक परिणाम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. मग इथं क्लोजिंग स्टॉकच्या अमाऊंट मी टाकतो आहे. इथं क्रेडिट बाजूला आपणाला बाय लिहावं लागेल, म्हणून मी इथं बाय लिहिलं, ज्याची अमाऊंट आहे 48,700. दुसरा परिणाम क्लोजिंग स्टॉकचा आपणाला करावा लागतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. इथं फर्निचरच्या खाली लगेच लिहून आपणाला चालणार नाही, म्हणून मी थोडासा गॅप सोडून लिहिलं आहे. पण इथं बॅलन्स शीटच्या ॲसेटला टाकताना किंवा लायबिलिटीला टाकताना बॅलन्स शीटला टू बाय लिहायचं नाही, म्हणून त्याची डायरेक्ट रक्कम लिहिली आहे मी 48,700. पुढचं पद आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मग तिथलं पहिली ॲडजस्टमेंट आहे वेजेसबद्दलची, म्हणजे आत्तापर्यंत आपण 800 रुपये मजुरी दिली आणि अजून 700 रुपये मजुरी द्यायची राहिली. मग जी मजुरी द्यायची राहिली ती चालू वर्षाशी संबंधित असल्यामुळं, परंतु न दिल्यामुळं याच्यामध्ये आपणाला ती रक्कम अधिक करावी लागणार आहे, जी की 700 रुपये. मग आत्तापर्यंत दिलेली 800 आणि अजून न दिलेली 700, अशी दोन्हीची बेरीज आपणाला आउटर कॉलमला करायची आहे 1500 रुपये. मग हे जे 700 रुपये आहेत ते आज तागायत आपण दिलेले नाहीत, म्हणून त्या 700 रुपयाचा दुसरा परिणाम आपल्या दृष्टिकोनातून देणं असल्यानं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपणाला त्याचा उल्लेख करायचा आहे आउटस्टँडिंग वेजेस म्हणून, ज्याची अमाऊंट आहे 700. ॲडजस्टमेंट म्हणलं की आपणाला दोन परिणाम करायचेच आहेत. त्याच पद्धतीनं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, आत्तापर्यंत ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रवास खर्चासाठी आपण 250 रुपये खर्च केला आहे आणि अजून 200 रुपये द्यायचे राहिलेत. मग हे न दिलेले 200 रुपये आउटस्टँडिंग म्हणून दिलेले 250 आणि अजून न दिलेले 200 आपण दिले नसले तरी तो चालू वर्षाशी संबंधित खर्च असल्यामुळं आपणाला दिलेले आणि न दिलेले मिळून टोटल या वर्षीचा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसचा खर्च आहे 450 रुपये. पण हे 200 रुपये अजून दिलेले नाहीत, आपण ती रक्कम संबंधितांना देणे लागतो, म्हणून ती रक्कम आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला उल्लेख करायचा आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणून, आउटस्टँडिंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणून, जी की रक्कम आहे 200 रुपये देणं असल्यामुळं आपण ती लायबिलिटी बाजूला लिहून टाकली. पुढं डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10%. लँड अँड बिल्डिंगवर आपल्याला 10% दरानं डेप्रिशिएशन काढायचं आहे. लँड अँड बिल्डिंगची रक्कम आहे 42,500.
42,500 गुणिले 10 भागिले 100 या पद्धतीनं आपण कॅल्क्युलेशन केलं तर येतं 4,250. हे 4,250 आपणाला लँड अँड बिल्डिंगमधून वजा करायचे आहेत. म्हणून मी इथं डेप्रिशिएशन वजा करण्यासाठी 10% दरानं त्याचा दर आहे, हे 10% लिहिलं. ज्याची आपणाला कॅल्क्युलेशन मी आत्ताच दाखवलं 4,250 आलं होतं, ते 4,250 इथं टाकलं. मग या 42,500 मधून हे 4,250 आपण वजा केले. आता हे जे 42,500 आपली अमाऊंट होती त्यातले 4,250नं त्या संपत्तीची झीज झाली म्हणून वजा केली. मग आता संपत्तीची किंमत किती राहिली? 38,250. पण हे 4,250 आपल्यासाठी लॉस आहे, म्हणून तो लॉस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला लँड अँड बिल्डिंगवरचा लॉस डेप्रिशिएशन म्हणून त्याचा आपण उल्लेख करू. इथं त्याची अमाऊंट आहे 4,250. अमाऊंट पूर्ण खात्री करूनच लिहा. पुढचं पद आहे डेप्रिशिएट फर्निचर बाय 5%. त्याच पद्धतीनं फर्निचरवर 5% दरानं डेप्रिशिएशन काढायचं आहे, जे आपणाला येतं 1,935 रुपये. इथे कॅल्क्युलेशन तुमच्यासमोर मी दाखवलं आहे, तुम्ही बी कॅल्क्युलेशन करून बघू शकता. मग ते डेप्रिशिएशन परत मी इथं 5% दरानं 1,935 ते बी मी फर्निचरच्या किमतीतून वजा करून घेतो. मग 38,700 रुपयातून 1,935 जर आपण वजा केले तर अमाऊंट उरते 36,765. त्याच पद्धतीनं पुढची ॲडजस्टमेंट आहे इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स, म्हणजे आगाऊ दिलेला विमा. आत्तापर्यंत इन्शुरन्ससाठी आपण 1,200 रुपये दिलेत, पण त्यापैकी 300 रुपये चालू वर्षाशी संबंधित नाही, तो आगाऊ केलेला खर्च आहे. म्हणून प्रीपेड जो इन्शुरन्सची रक्कम आहे ती रक्कम आपण 1,200च्या रकमेतून हे 300 रुपये वजा करू. म्हणजे चालू वर्षी 1,200 रुपये दिले, पण त्यापैकी 300 रुपये चालू वर्षाशी संबंधित नाहीत, जो की आगाऊ केलेला खर्च आहे. मग चालू वर्षाचा खर्च नेमकं किती? तर ह्या 1,200 रुपये जो टोटल दिलेली रक्कम आहे त्याच्यातून आगाऊ दिलेले 300 वजा केले तर चालू वर्षाशी संबंधित खर्च 900 रुपये. मग हे आगाऊ दिलेले आपले वाया गेले का? नाही. तर ती रक्कम आपल्याला पुढंसुद्धा वापरली जाऊ शकते, जी की आपली संपत्ती आहे. म्हणून हे प्रीपेड इन्शुरन्स बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 300 रुपये नमूद करा. पुढं शेवटची ॲडजस्टमेंट आहे गुड्स माल ऑफ ₹3,000 3,000चा डिस्ट्रॉयड बाय फायर. डिस्ट्रॉय होणे म्हणजे नष्ट झाला, आगीमुळे नष्ट झाला. अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम, आणि इन्शुरन्स कंपनीनं आपला क्लेम, आपली मागणी, नुकसान भरपाई मागण्याचा जो आपला दावा होता तो रिजेक्ट केला. मग त्याचं काही कारण असेल, आपण तिथं ज्वलनशील पदार्थ ठेवले असतील किंवा प्रॉपर माहिती दिली नसेल किंवा योग्य स्टॉक दिला नसेल, कुठल्या का कारणानं असताना इन्शुरन्स कंपनी सर्वे करून आपल्याला नुकसान भरपाई देते. नुकसान झालं म्हणलं की लगेच रक्कम देत नाही, ती त्याला बांधील असत नाही. आपण जर चुकीची माहिती दिली तर आपलं नुकसान भरपाई देण्याचा हक्क इन्शुरन्स कंपनी नाकारू शकते, आपल्याला इन्शुरन्स क्लेम देण्याचं नाकारू शकते. मग इन्शुरन्स क्लेमने इथं नकार दिला आहे, इन्शुरन्स कंपनीने इथं नकार दिला आहे. मग 3,000 रुपयाचा माल जळाला, तेवढ्या किमतीचा माल आपल्याकडला कमी झाला, म्हणून त्याची नोंद आपण तेवढ्या किमतीचा माल कमी झाल्यामुळं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अशा पद्धतीनं करणार आहोत. जी की जळालेला माल आहे 3,000चा. आता याची आपल्याला काहीच नुकसान भरपाई मिळणार नाही, कारण इन्शुरन्स कंपनीनं आपला क्लेम रिजेक्ट केला आहे, रद्द केला आहे. मग हा आपल्यासाठी टोटल लॉस असल्यामुळं त्याचा परिणाम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, इथं काहीच रक्कम बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाणार नाही, कारण आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडून काही मिळणारच नाही. म्हणून इथं लॉस बाय फायर अशा पद्धतीनं आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं. किती लॉस झाला आपला? तो 3,000 रुपयाचा. मग याचे दोन परिणाम केले आपण, की माल जळाला तेवढा माल कमी झाला म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक परिणाम, आणि दुसरा परिणाम आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडून काहीच मिळणार नसल्यामुळं 3,000 रुपयाचा दुसरा परिणाम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण केला. अशा पद्धतीनं सगळ्या नोंदी झाल्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट बंद करायचं. ट्रेडिंग अकाउंट बंद केलं असता
आपणाला क्रेडिट बाजूची टोटल दिसते 98,300 आणि डेबिट बाजूची टोटल दिसते 72,500. मग आपणाला काय करायचं, याच्यातून फरक काढायचा. आता इथं कॅल्क्युलेशन करताना माझ्याकडून थोडी चूक झाली, म्हणजे वरती आता कोणती रक्कम अगोदर मोठी येणार आहे हेही मला माहीत नसतं. फक्त मी इथं सोडवण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला आकडेमोड लक्षात यावी या उद्देशानं इथं मी समोर टाकलं होतं. तरी इथं तुम्हाला थोडासा चेंज करून दाखवतो इथं मी अशा पद्धतीनं. मग आता आपल्याला या दोन्हीतला फरक काढायचा आहे. 98,300 मधून हे जर 72,500 आपण वजा केले तर फरक आला 25,800 रुपये. क्रेडिट बाजूची टोटल जास्त आहे, म्हणजे आपलं उत्पन्न जास्त आहे आणि खर्च कमी असल्यामुळं आपणाला या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट झाला. याला कसला प्रॉफिट म्हणायचं, जो ट्रेडिंग अकाउंटून प्रॉफिट येतो त्याला ग्रॉस प्रॉफिट असं म्हणायचं. क्रेडिटची बेरीज जास्त आणि डेबिटची बेरीज कमी, त्याच्यामुळे येणारी फरकाची रक्कम ज्या बाजूची बेरीज कमी आहे त्या बाजूला करायचं. मग या बाजूला मी ग्रॉस प्रॉफिट नमूद करतो, जो की किती आला आपला ग्रॉस प्रॉफिट 25,800. हा ग्रॉस प्रॉफिट आपण इथं लिहिला. मग आपण दोन्ही बाजूची इथं टोटल करून टाकायची समोरासमोर. पूर्ण पद घेतली तर टोटल बरोबर येते. हे सगळ्या पदांची बेरीज 98,300. त्याच पद्धतीनं याही बाजूची आपण सगळ्या पदांची बेरीज करायची. समोरासमोर दोन्ही बाजूची बेरीज सारखी आली. बघा प्रॉब्लेममध्ये क्रेडिटची बेरीज आली 98,300 आणि डेबिटची बेरीज आली 72,500. मग आता हे मी फॉर्म्युले दिल्यामुळे इथं तुम्हाला आकडे दिसत असताना वेगळे दिसत आहेत. मी इथं टाकतो 98,500 आणि इथं आलेली आहे 72,500. इथं 98,300 आणि 72,500 म्हणून फरक आला 25,800. तुम्ही स्वतःही टोटल करून बघावी. हा आपला पहिला प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न आहे या पद्धतीनं, त्यामुळे थोड्या अडचणी येतील. पुढच्या वेळेस मी याची नक्कीच काळजी घेईल. तर फरक आला 25,500. तो फरक कुठं लिहिला, ज्या बाजूची बेरीज कमी आहे. आता हा फरक याची डेबिट म्हणलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला तो आपण इथं फरक सगळ्यात वरती टाकून द्यायचा, ग्रॉस प्रॉफिट, जो की आपला ग्रॉस प्रॉफिट किती आला आहे 25,800. मग इथं देखील तेच प्रॉब्लेम झाला, कोणत्या बाजूची बेरीज जास्त येणार आहे मलाही माहीत नव्हतं, त्याच्यामुळे मी इथं तुमच्यासमोर बेरीज करून ठेवण्याचा प्रयत्न केला. तर क्रेडिट बाजूची बेरीज आली 28,650. तर डेबिट बाजूची बेरीज आली, कुठली रक्कम आउटरला घ्यायची राहिली का बघा, मला वाटतं आपण फर्निचरवरचं डेप्रिशिएशन टाकायचं राहून गेलो बघा. डेप्रिशिएशन फर्निचर ज्याची अमाऊंट डेप्रिशिएशनची आलेली होती 1,935. 1,935. तर याची टोटल तुम्ही केली तर बघा टोटल आलेली आहे आपली क्रेडिट बाजूची आली 28,650. तर डेबिट बाजूची आली 16,285. आता आपल्याला या दोन्हीतला फरक काढायचा आहे. वरच्या रकमेतून जर तुम्ही खालची रक्कम वजा केली तर फरक येतो 12,365. या प्रॉब्लेममध्ये नफा तोटा विभागणीचं प्रमाण दिलेलं नाही. ज्या प्रॉब्लेममध्ये नफा तोटा विभागणीचं प्रमाण दिलेलं असत नाही तिथं नफा तोटा विभागणी समान प्रमाणात करायची. इफ द आर्टिकल ऑफ पार्टनरशिप remains silent regarding distribution of profit, then profit distributed equally. त्या ठिकाणी प्रॉफिट आपल्याला समान प्रमाणात वाटायचं आहे. मग प्रॉफिट आला 12,365. आता 12,365 रुपये तुम्ही जर 2 डिवाईड केलं तर समान प्रमाणात विभागू शकत नाहीत, म्हणून तुम्ही एकाला 1 रुपया जास्त द्यावा आणि एकाला 1 रुपया कमी द्यावा. या पद्धतीनं मग आता इथं देखील क्रेडिट बाजूची बेरीज जास्त आहे आणि डेबिट बाजूची बेरीज कमी आहे,
म्हणून येणाऱ्या फरकाला आपण नेट प्रॉफिट असं म्हणणार, म्हणजे उत्पन्न जास्त आहे आणि खर्च कमी आहे म्हणून जो काही फरक आला त्याला नेट प्रॉफिट म्हणायचा. ना हा नेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंदवायचा. म्हणून हा टू नेट प्रॉफिट. किती आला आपला नेट प्रॉफिट? तर 12,365. आता हा आपणाला 12,365 रुपये ट्रान्सफर करायचे. मग कसे ट्रान्सफर करायचे? हे 12,365 रुपये थोडासा आपण नमूद करताना इथं खाली नमूद करू. म्हणजे पहिला जो पार्टनर आहे रिद्धी नावाचा, ज्याला आपण दिले 6,183, तर जो दुसरा पार्टनर आहे सिद्धी नावाचा, त्याला दिले आपण 6,182. कोणाला 1 रुपया तुम्ही कमी दाखवू शकता, ते तेवढं चालतं. या ठिकाणी देखील आपण दोन्ही बाजूच्या बेरजा करून ठेवाव्यात. आता मी हे कॉम्प्युटरच्या मदतीनं करतोय, तुम्हाला मात्र परीक्षेत कॅल्क्युलेटर अलाउड नाही, त्याच्यामुळे तुम्ही स्वतः मॅन्युअली बेरजा कराव्यात. हे दाखवायच्या उद्देशानं मी तुम्हाला लगेच इथं बेरजा करून पटकन दाखवतोय. हे समोरासमोर आपण बेरजा केल्या. आता हे ज्याचा त्याचा प्रॉफिट काय करायचा? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला संबंधित भागीदाराच्या कॅपिटलमध्ये प्लस करायचा. याला आपण किती दिला होता? 6,183. हे 6,183. मग 50,000 त्याचं कॅपिटल आणि 6,183 रुपये त्याचा डिस्ट्रीब्यूट होऊन आलेला नफा. तर या दोन्हीची जर बेरीज केली आपण, तर बेरीज आली 56,183. त्याच पद्धतीनं हा जो दुसरा पार्टनर आहे याचा देखील नफ्यातला हिस्सा जो काय असेल तो इथं टाकून द्या. त्याचा आपण दिला होता 6,182. याची देखील इथं टोटल करून टाका. 30,000 प्लस ह्याचे 6,182, टोटल आली 36,182. आणि सगळ्यात शेवटी बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूच्या बेरजा करा. तुम्ही मात्र स्वतः बेरजा करून बघा. प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. परीक्षेत ऐन वेळेला बेरजा येणार नाही. तुम्हाला आत्तापासून स्वतः बेरजा करणे, प्रॉपर आखणी करणे याची सवय लावून घ्यावी लागेल. तरच एकाखाली एक रक्कम लिहिणे म्हणजे एकक दशक पाहून तरच तुमच्या ॲक्युरेट बेरजा येतील. सगळ्यात शेवटी या दोन्ही बेरजा समान आल्या. ह्या समान आल्या की हा आपला प्रॉब्लेम बरोबर आला असं समजावं आणि तुमच्या लक्षात यावं म्हणून इथं मी बोल्ड केलं थोडं हे टोटल. या प्रत्येक सोडवलेल्या प्रॉब्लेमची मी तुम्हाला PDF देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो.